जेवरात और नकदी से भरी बैग महिला को पुलिस की कोशिश से मिली। डोंबिवलीपुर के रेजेंसी अनंतम में रहने वाली कविता परब ये कुछ दिन पहले होटल से खाना खाकर कार से उतरी, मगर उनकी जेवरात और नकदी से भरी बैग रास्ते पर गिर गई थी, जिसकी शिकायत उन्होंने मानपाड़ा पुलिस थाने में की। पुलिस ने रेजेंसी बिल्डिंग के 24 बिल्डिंगों के सीसीटीवी चेक करके पता लगाया कि उस समय जोमेटो और स्विगी कंपनी के 2 डिलीवरी बॉय घटनास्थल पर मौजूद थे। पुलिस ने बाइक की फटी सीट के सहारे तफ्तीश करके स्विगी बॉय स्वप्निल को बुलाया, तब उसने बैग मिलने की बात कबूल की और कविता परब को उनकी जेवरात और नकदी से भरी बैग को वापस किया। कविता परब या नावाच्या महिला आमच्या मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये रेजेन्सी अनंतमध्ये राहतात आणि त्या 30 मेला पनवेल ते डोंबिवली कारने त्यांच्या पतीसह प्रवास करत होते आणि प्रवास करताना त्या सुयोग हॉटेल आमचा परिसर आहे चौक त्या ठिकाणी उतरले आणि त्या ठिकाणी उतरताना त्यांची पर्स गहाळ झाली। त्या पर्समध्ये त्यांचे 3.5 तोळ्याचे मंगळसूत्र होते, काही रक्कम होते आणि महत्त्वाचे कागदपत्र होते। तर त्यावेळेस मग त्यांनी आमच्या पोलिसांना संपर्क केला आणि हरवलेल्या गोष्टींची माहिती सांगितली। त्याप्रमाणे आमचे मंदार यादव आहेत, एक पोलीस नाईक विकास माळे आहेत आणि दीपक गडगे यांनी या ठिकाणी तांत्रिक आणि सीसीटीव्ही फुटेज पाहून ती पर्स कुठे पडली, कुणी घेतली याचा तपास केला आणि एक इसमाचा त्याच्यामध्ये शोध लागला आणि त्यांच्याकडून आपण सर्व वस्तू रिकव्हर केल्या आणि सदर महिलेला सुपूर्द केलेल्या आहेत।